जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आपल्या भारताचं संविधान याबद्दलची माहिती मी आपल्याला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत आहे. तर एखादा व्यक्ती जर त्याला अटक होत असेल तर त्याचे मूलभूत स्वतःचे अधिकार काय आहेत या संदर्भातची माहिती मी आपल्याला संविधानाच्या अनुच्छेद 22 आणि मूलभूत अधिकार भाग 3 याच्यामध्ये सांगत आहे. तर एखाद्या व्यक्तीला अटक झालं त्याचे मूलभूत अधिकार काय आहेत त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि पुढचा विषय जो आहे, प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणारा कोणताही कायदा, म्हणजे एखाद्याला जेलमध्ये टाकण्यासाठीचा कायदा. ज्या व्यक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत किंवा न्यायाधीश झालेल्या असतील किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्या जाण्यास पात्र आहेत, अशा व्यक्तींनी मिळून बनलेल्या सल्लागार मंडळाने उक्त 3 महिन्याच्या कालावधी संपण्यापूर्वी त्यांच्या मते अशा स्थानबद्धतेला पुरेसे कारण आहे असा अहवाल दिलेला नसेल तर, परंतु असे की या उपखंडातील कोणतीही गोष्ट खंड 7 उपखंड ख मध्ये अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेल्या कमाल कालावधीच्या पलीकडे कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्राधिकृत करणार नाही, किंवा अशा व्यक्तीला खंड 7च्या उपखंडामधील अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार स्थानबद्ध केले नसेल तर 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्राधिकृत करणार नाही. जेव्हा प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यात अन्वये दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले असेल, तेव्हा आदेश देणारा प्राधिकारी ज्या कारणावरून तो आदेश दिला गेला आहे ती कारणे शक्य तितक्या लवकर अशा व्यक्तीला कळविल आणि त्या आदेशाविरुद्ध आपले अभिवेदन करण्याची तिला लवकरात लवकर संधी देईल. खंड 6 मधील म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीला विधी विभागातील कुठल्याही वकील वगैरे यांच्यापर्यंतची संधी दिली जाईल. त्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी वकिलांच्या मार्फत दिली जाईल. संसदेस खंडच्या उपखंड किंवा त्याला जर वकील मिळत नसेल